नमस्कार, मी रचना लचके बागवे 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. मालवणी फूड्स म्हटलं तर प्रामुख्याने एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे चैतन्य रेस्टॉरंट. मग ते दादरचं असू दे किंवा मालवणमधलं. तर चैतन्य रेस्टॉरंटच्या जे ओनर आहेत ते आज आपल्या सोबत आहेत, सुरेखा वाळके मॅडम आणि त्यांची स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. जीवन प्रवास सांगायचं तर माझं बालपण खूप खात्यापित्याच्या घरातलं असं म्हणजे गेलंय. खूप म्हणजे सगळं चांगलं होतं व्यवस्थित. माझ्या वडिलांचे बिझनेसच होता तो सुद्धा बेकरी, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक हाऊस माझ्या भावाचं आहे, मिठाईचं. त्यामुळे ते लहानपणापासून बाळकडू मला मिळत होतंच आई-वडिलांकडनं. आणि कधी त्यांनी एखाद्या कुठल्या गोष्टीला नकार नाही दिला. कुठली गोष्ट अचीव्ह करायची असेल किंवा मी करते, शिकते, तर मला कधी त्यांनी नको नाही म्हटलं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी त्याच्यात शिकत गेले. आईचं काही गोष्टी सांगणं तिच्या त्या विचारातनं त्या ऐकत गेले आणि म्हणूनच आज मी जी उभी आहे, ती फक्त माझ्या आई-वडिलांच्या त्या संस्कारांमुळे म्हणा. आणि शिक्षण म्हणाल तर मी बी-ए झाले आहे. पण काय करायचं हे काही ध्येय डोळ्यासमोर नव्हतं. शिकत होते, बाकी सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होते. कबड्डीची मी लीडर होते, कबड्डी खेळायची. नंतर डान्स हा विषय माझ्या आवडीचा होता. तो होता. त्याच्यानंतर एन-सी-सी लीडर होते मी लास्ट इयरला. लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह एल-आर म्हणूनही मी निवडणूक लढवली आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे सगळंच आवडायचं, पण नक्की त्याच्यातलं काय करायचं हे कधीच मी विचार केला नव्हता. आणि आई-वडिलांना म्हणजे शाळा शिकता-शिकता आई-वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करणं बस एवढंच. म्हणजे दुकानात बसणं. आमच्या इथे आम्ही काही स्वीट्स होत्या, लाडू वगैरे, तर ते आम्हीच मदत करायचो. आम्ही भावंड 6 भावंड. तर आम्ही त्यांना मदत करतो. आमची खूप मदत होती त्यांना. तर ते एक संस्कार होते. 7च्या आधी घरात आलं पाहिजे. अ, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे या संस्कारांमध्ये मी वाढले आणि मोठी झाले आणि माझं सगळं एज्युकेशन वगैरे सगळं मालवणलाच झालं. अरे वाह! आज तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी रेस्टॉरंट्स आहेत. दादरमध्ये आहेत, अंधेरीला आहे, मालवणमध्ये आहे. तर या रेस्टॉरंट्सच्या पाठची जी स्टोरी आहे ती आम्हाला सांगा. रेस्टॉरंटमध्ये मी खरं तर आम्ही ॲक्सिडेंटली आलो. म्हणजे माझं 84 मध्ये लग्न झालं नितीन बरोबर आणि लग्न दोन्ही कुटुंबाच्या मनाविरुद्ध आम्ही केल्यामुळे आम्हाला तशी मदत नव्हती कोणाची. तर काहीतरी बिझनेस उभा केला पाहिजे. तर त्या ह्याने मी नितीन वाणी त्याच्यामुळे मला तो म्हणाला, की तुला काहीतरी बिझनेस करावा लागेल. ते म्हटलं, "अरे बापरे! बिझनेस करायचा तर काय करायचा?" मग मी सुरुवातीला पार्लरचा कोर्स केला 87ला. डिप्लोमा 15 वर्ष पार्लर चालवलं मी आणि त्यानंतर जेव्हा आम्ही घर बांधलं, तर एक गाला आमचा कंप्लीट रिकामी होता. काय करायचं माहिती नव्हतं. पण तेव्हा मिस्टर माझे होते ना, त्यांना बऱ्याच गोष्टी म्हणजे समाजकार्याची प्रचंड आवड तशी. एक लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर ते नेहमी सांगायचे. मी जेव्हा घरात जेवण करायची, तर मला नेहमी म्हणायचे, की असं जेवण बाहेर येतात लोकं, जेवायला येतात. आपण हॉटेलमध्ये जातो. असं जेवण तिथे मिळालं तर लोकं किती खुश होतील. असं ते नेहमी म्हणायचे. मग त्यानंतर मी विचार केला, की आणि ॲक्चुअली मलाही जेवण पहिलं तितकंसं जमत नव्हतं. पण तो खूप खवय्या होता नितीन. त्याला वेगवेगळ्या प्रकारचं जेवण लागायचं. मग पुस्तक वाच किंवा सासूला विचार आणि कोणाला विचार. कोणाची काही गोष्टी चांगली झाली तर त्यांना विचार. रेस्टॉरंटमध्ये आम्ही कुठल्या कधी गेलो जेवायला तर तिथे किचनमध्ये जाऊन त्या कुकला विचारायचं, कसं केलं? मग येऊन घरी करून बघायचं. असं ते माझे सगळं एज्युकेशन कुकचं चालू होतं.
आणि मग ॲक्सिडेंटली आमचा एक मित्र होता महेश काळसेकर. तर तो नितीनला एकदा म्हणाला, की "अरे, आपण इथे रेस्टॉरंट एक चालू करूया, ही जागा खाली आहे तर." मग असंच बोलता-बोलता विषय आला आणि ते प्रत्यक्षात उतरलो आम्ही त्या ह्याच्यामध्ये. मग भाड्याने फर्निचर आणलं एक, म्हणजे बाकडे वगैरे असे होते, वेगवेगळे टेबल्स होती. काहीतरी बसायला हवं म्हणून मग ते आम्ही आणले आणि ठेवले. एक कूक ठेवला आणि ते रेस्टॉरंट खडूने बोर्ड लिहिला. त्याचं नाव ठेवलं नितीनने चैतन्य आणि तो खडू बोर्ड खाली लिहिला. त्याच्याही अगोदर कसं झालं, की मी आमच्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज होतं आणि त्या कॉलेजमधली मुलं एक 4-5 मुलं माझ्याकडे राहायला होती. त्यांचं जेवण मी करतच होते. म्हणजे काहीतरी पोटापाण्यासाठीच हे सगळी आमची धडपड चाललेली. त्याच्यानंतर त्यांचे प्रिन्सिपल आले. मग ते घरात एवढ्यांना जेवण द्यायचं, तर आपण मग खालीच त्यांना जेवायला हे करूया म्हणून तो मग बोर्ड लावला आणि चैतन्याची सुरुवात तेव्हापासनं झाली. म्हणजे 92 1992 पासनं अशा प्रकारे चैतन्य सुरू झालं. म्हणजे ते आम्ही ॲक्सिडेंटली आलो. लोकांची गरज आहे लोकांना, या भावनेतून चैतन्य उभं झालं. जेव्हा आपण चैतन्य नाव ऐकतो किंवा चैतन्य रेस्टॉरंट नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं ते मालवणी फूड्स आणि मालवणीमध्ये सगळे मासे आणि रस्से आणि ते सगळं डोळ्यासमोर येतं आणि अक्षरशः लोकं शोधत-शोधत तुमच्याकडे येतात. मग ते मुंबई, ठाणा किंवा पुणे आणि इतर पूर्ण महाराष्ट्रभरातनं, जगभरातनं लोकं मालवणी फूड फक्त तुमच्याकडे खायला येतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अ, आम्ही ज्या-ज्यावेळी मुंबईला यायचो, म्हणजे माझी मुलं दोन्ही शिक्षणाकरता मुंबईला होती. त्यामुळे आमचं अधून-मधून येणं व्हायचंच. तर मी खूप फिश लव्हर आहे. म्हणजे मला 365 दिवस मासे खायला सांगितलं, तरी मी मासे खाईन. तर आणि नितीन पूर्ण शाकाहारी आहे. त्यामुळे आमचं कसं व्हायचं, की आम्ही कुठे मुंबईत आलो, की कुठे जेवायला जायचं असेल, तर मासे कुठे मिळतील आणि शाकाहारी चांगलं कुठे मिळेल, अशी रेस्टॉरंट शोधायचो. पण ज्या-ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जायचो ना, तर ते कुठेतरी वाईट वाटायचं. अरे, हे मालवणी फूड म्हणून विकतायत, पण मालवणीच्या नावाखाली काय-काय विकलं जातंय, हे बरोबर नाही. कारण मी जे लहानपणापासून मालवणी फूड खात आले आहे, तर ते आणि हे म्हणजे खूपच फरक वाटायचा. वाईट वाटायचं कुठेतरी. लोकं मालवणी जेवण म्हणून हे जेवतायत. तर ते थोडंसं मनात होतंच, की मुंबईत चांगलं मालवणी फूड मिळत नाहीये. तर आपण आणि आम्ही दोघंही मालवणचेच, आमचा जन्म दोघांचाही मालवणचाच. त्यामुळे थोडा अभिमान होता मालवणबद्दल. तर मग आमच्या इथे जयंत साळगावकर यायचे जेवायला. कारण ते मालवणचेच. तर ते जेव्हा माझ्याकडे जेवायचे तर नेहमी म्हणायचे, की "अरे, तुम्ही हे जेवण मुंबईत का देत नाही? इथे किती कमवता?" तर अशा ह्याने बोलायचे ते. "तुम्ही मुंबईत या, तर छान बिझनेस तुमचा उभा राहील." तर आम्ही ते पहिलं-पहिलं थोडंसं असंच सहज म्हणून घ्यायचो. मच्छिंद्र कांबळे आलेले आमच्याकडे. तर ते नेहमी म्हणायचे, की "नका, नका तुम्ही मुंबईत येऊ नका. मुंबईत तुमचं हे म्हणजे कौटुंबिक जे तुम्ही सुख घेतात, ते तुमचं काही नाही तुम्हाला मिळणार. फक्त पैसा मिळेल." असं म्हणजे बरेच जणांचे विचार ऐकून एक दिवस साळगावकरांनी आम्हाला जागा मुंबईत बघितलेली आणि यायचं केलं. पण ती जागा एवढी मोठी होती, की आम्हाला भीती वाटली, की एवढ्या मोठ्या जागेत आपण जाऊन पहिलं आम्ही सक्सेस होऊ का? आपल्याला जमेल का बिझनेस? ही थोडी भीती होती. पण नंतर 2010ला मी जेव्हा म्हणजे मुलं मोठी झाली मुंबईत आणि जेव्हा मी मुंबईत आले, तेव्हा ठरवलं नाही आपण करायचं. पण आधी छोट्या ह्याच्या ने सुरुवात करू. म्हणून मग मी छोटं एक टेक अवे आणि होम डिलिव्हरी या ह्याने मी सुरू केलं. आणि म्हणता-म्हणता खरंच त्यालाही रिस्पॉन्स चांगला, कारण ऐन दादरमध्येच होतं ते, अगदी ह्याच्यात शिवसेना भवनच्या बाजूलाच होतं तिथे. आणि मला तिथेच सुरू करायचं होतं. कारण मालवणी जेवण हे सगळ्या अ, प्रकारच्या लोकांनी ते जेवलं पाहिजे होतं. हे माझं उद्दिष्ट होतं. फक्त मालवणी माणसांनी ते न जेवता सगळ्यांच्या घराघरात ते पोहोचलं पाहिजे.
आणि सुरू केलं आणि ते तसंच झालं. मिड डेला पहिलं माझं आर्टिकल्स आलं आणि लोकं सगळे जेवायला यायला लागले, गर्दी करायला लागले. आणि नंतर मग बरेच प्रॉब्लेम्स आले तिथे. कारण मी मालवणवरनं आलेले. मला काही शहरातलं तितकं काही हे माहिती नव्हतं. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स आले. पण त्याच्यातनंही सक्सेस होत 2012ला मग सिटिंग मी अगर बाजारमध्ये सुरू केलं सिटिंग. आणि नंतर मग 4 वर्षापूर्वी अंधेरीला सुरू केलं. आणि मालवणी म्हणजे देतानाच मोठो हा ठेवला, की अस्सलच मालवणी द्यायचं. सुरुवातीला तर मी सांगितलं तसं, मी जेव्हा मुंबईत आले, मला ते मालवणी मुंबईत मीच जेवण करायची. माझ्या हाताखाली 3-4 जण होते. पण मला ते लागायचं नाही. म्हणजे जी मालवणला टेस्ट लागली पाहिजे, ती मुंबईत लागायची नाही. मग काय म्हणजे काय करायचं? मग माझ्या लक्षात आलं, माझे वडील जेव्हा मी मालवणला असताना चिकन चांगलं झालं पाहिजे म्हणून आमच्या इथनं 1 किलोमीटरवरती वरती गेलं की खडक सुरू होतं मालवणला. मग तिथलं पाणी वेगळं, न तिथलं सॉफ्ट वॉटर पाणी. त्याच्यात चिकन बनवायला सांगायचे आईला. हे माझ्या कुठेतरी डोक्यात होतं. म्हटलं इथलं पाणी आहे हे आता सॉफ्ट वॉटर आहे. आपल्या इथलं हार्ड वॉटर. मी पाणी आणलं 1 वर्षभर अ, आणि त्या पाण्यामध्ये कोकम कढी आणि माशाची आमटी बनवली. मग त्याच्यावर रिसर्च केली कारण कायम मला पाणी आणणं शक्य नव्हतं एवढ्या लांबून. रिसर्च केला काय क्षार वाढवण्याकरता काय केलं पाहिजे आणि हळू मेंटेन मी ती टेस्ट केली आणि बऱ्यापैकी मालवणी टेस्ट यायला लागली आणि खूप छान आज उभं आहे डौलात माझं रेस्टॉरंट. नक्कीच मॅडम. आणि जेव्हा हा व्हिडिओ आपण अपलोड करू तेव्हा मला तुम्हाला सांगायला आनंद होतो, की जयंत सावळगावकर सर आपले सगळे व्हिडिओज बघतात आणि जेव्हा हा व्हिडिओ ते बघते तेव्हा नक्कीच त्यांना आनंद होईल तुमची मुलाखत घेतल्याबद्दल. मॅडम तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की काही अडचणी आल्यात. एवढं सोपं नव्हतं जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये स्वतःचं युनिट चालू केलं तेव्हा, स्वतःचं रेस्टॉरंट चालू केलं तेव्हा. आणि मध्ये आपलं देखील काही बोलणं झालेलं आहे कारण का बरेच कम्प्लायन्सेस असतात, बरेच प्रॉब्लेम्स येतात. तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही कसे सॉल्व्ह केलेत? आणि सर मालवणला असे ते तुम्ही मुंबईचा पूर्ण जो डोलारा आहे तो तुम्ही सांभाळतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अ, सगळ्यात पहिलं मी आले तेव्हा फिनान्सचा प्रॉब्लेम होताच माझा, की मी नितीनला सांगून आलेले, की मला सिद्ध करायचंय मुंबईत जाऊन, की माझ्यात किती कॅपॅबिलिटी आहे. मी करू शकते का हे मला सिद्ध करायचं होतं. म्हणून मग मी आले तर एक ₹20,000 हातात होते. तर माझा एक सहकारी होता. तो मला म्हणाला, की तुला मालवणसारखं कारण मालवणमध्ये जागा तुमची होती. त्याला भाडं द्यावं लागत नव्हतं. इथे तसं नाहीये आणि पहिल्या दिवसापासून तुमचा बिझनेस ग्रो होईल असंही नाहीये. कारण मला फ्रंट ऑफिसचं तितकं तेवढं माहिती नसायचं. कारण मालवणला ते सगळं नितीन बघायचा. मी किचनमध्ये राजा होते फक्त. पण इथे मुंबईत आल्यानंतर तसं होत नाही. सगळंच तुम्हाला शिकावं लागतं. असं आणि मग मी एक पार्टनर घेतली. जी जिने सगळे पैसे तिने घातले आणि माझं ते रेस्टॉरंट मी उभं केलं. आणि बरंच म्हणजे पहिल्या महिन्यात साधारण 1,60,000चा बिझनेस वगैरे झाला. पण आम्ही 6व्या महिन्यात 50,000वर आलो. म्हणजे खाली डाऊन, डाऊन, डाऊन आणि तिथे मला कोणी सांगायला नव्हतं, की हा असं का झालं? मला तेव्हा काहीच माहिती नसायचं, की बिझनेस हा 3 वर्षानंतर तुमचा सेट होतो. आधी तुम्ही म्हणजे पहिले 2-3 वर्ष तुम्हाला काही प्रॉफिट रेशो काही नसतो. हे काही माहिती नसतं त्यामुळे जरा जास्त चॅलेंजेस आलेत. शिवाय लायसन्सेसचे प्रॉब्लेम्स कारण गावी आमच्या 1 ते 2च लायसन्स. इथे बघितली तर एवढी लायसन्स होती, की एक अधिकारी आले, की ते दुसरे अधिकारी आले, की दुसरं म्हणायचं आमचं हेल्थ लायसन्स दाखवा. मग पोलीस आले, पोलीस लायसन्स दाखवा आणि हे काही माहिती नव्हतं. आणि मग तो असतोच म्हणजे नाही लायसन्स म्हटल्यानंतर मग कोर्ट हे ते मग एकटं जायचं कोर्टात आणखीन गुन्हा कबूल आहे म्हणायचं यायचं असं ते सगळं चालू होतं त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकत गेले मी आणि दुसरी गोष्ट माझे आणि बरं माझ्याकडे सहकारी माझे नंतर बाकी कोणीच नाही कारण मी मालवणची असल्यामुळे एज्युकेशन सगळं मालवणला
इथे मदत करणारं कोणीच नव्हतं. मुलं एज्युकेशन म्हणजे त्यांच्या कॉलेज होती. त्यामुळे मग मला एक क्लब मिळाला तेव्हा, बिझनेस क्लब. त्याला जॉइन झाले मी. मग तिथले काही बरेचसे सहकारी होते. त्यांनी मला बरीच मदत केली. म्हणजे त्यांच्या काही ओळखी होत्या. अशा प्रकारे ओळखी वाढत गेल्या बऱ्याच आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकत गेले आणि ज्या गोष्टीत मला चॅलेंजेस आले, त्या गोष्टी मी लिहून ठेवत गेले. आता हे लायसन्समध्ये कशासाठी मी अडले? जेणेकरून मला पुढे मी मोठी होईन किंवा पुढे अजून मी रेस्टॉरंट उघडेन, तिथे हे नाही चॅलेंज आले पाहिजेत. असं करत बऱ्याच गोष्टी मी आणि इथे वेगळी चॅलेंजेस होती. त्याच्यानंतर मी सिटिंग जेव्हा सुरू केलं, तेव्हा वेगळी चॅलेंजेस आली. तिथली वेगळी चॅलेंजेस होती. म्हणजे तुमची जागेवरती पण तुमचा बिझनेस. मी पहिली होती ती माझी 300 स्क्वेअर फीटची वगैरे जागा होती. तेव्हा तुम्हाला तिथे सिटिंग करता येत नाही, हे पण मला माहिती नव्हतं. मी टेबल वगैरे टाकून सुरू केलेलं सिटिंग, 2 टेबल टाकून. मग ते परत अधिकारी आले, "नाही, इथे तुम्हाला सिटिंग करता येणार नाही." मग एवढी जागा लागते किचनला, ते तेव्हा समजलं. मग जेव्हा सिटिंग सुरू केलं, तेव्हा बरेच प्रॉब्लेम झाले. आता जेवण करायला मराठी माणसं कुठून आणायची? तो एक प्रश्न होता. आणि आणली तर मला मग हे बाहेर म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन लोकं मिळाले सगळे. त्यांना मालवणी जेवण शिकवायचं हे एक माझ्यासाठी चॅलेंज होतं. आणि मी एक 2-3 वर्ष मी स्वतः त्यांच्याबरोबर किचनमध्ये राहून त्यांना ट्रेन केलं. काही एस-ओ-पीज होत्या, त्या तयार केल्या. आणखीन अशा प्रकारे बरेच चॅलेंजना तोंड देत शेवटी सक्सेस झाले. मॅडम, जेव्हा तुम्ही मुंबईत आलात, तेव्हा फक्त टेक अवे नी तुम्ही सुरुवात केलेली. पण आज तुमचं अंधेरी येथे खूप मोठं रेस्टॉरंट आहे. त्याचसोबत तुमच्या मुलाने दादर कोहिनूर येथे देखील एक छानसं रेस्टॉरंट चालू केलंय. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा जो प्रवास आहे तुमचा फ्रॉम टेक अवे टू मोठं रेस्टॉरंट टू नाऊ इंटरनॅशनल क्युझिन त्याच्याबद्दल सांगा. अ, छोटं रेस्टॉरंट होतं. मी सध्या मी 3 वर्षासाठी ती जागा घेतलेली. अं, आणि जेव्हा मी म्हटलं मिड डेमध्ये माझं आर्टिकल्स आलं आणि त्याच्यानंतर मग जे गर्दी सुरू झाली तिथे, त्या जागेत, तर लोकांनी तिथे फक्त 8च लोकं बसत होते. तर माझ्या लक्षात आलं, की हीच वेळ आहे मला मोठं रेस्टॉरंट थोडं सुरू करावं लागेल. सिटिंग रेस्टॉरंट. लोकं बसण्याकरता येत होती. मग 2012ला मी अगर बाजारमध्ये सुरू केलं सिटिंग. तिथे आता स्टाफ वाढला. त्यांना हँडल करायचं एवढ्या स्टाफला. तर आणि तेव्हा मी म्हटलं तसं मी एकटीच होते. मुलं एज्युकेशन घेत होती त्याच्यामुळे त्यांची तशी मदत नव्हती आणि बरेच चॅलेंजेस म्हणजे बिझनेस व्हायचा. तो दिसतोय बिझनेस व्हायचा, पण हातात काही पैसे राहायचे नाहीत. मग हे असं का होतंय? मी बरेच माझे काही मेंटॉर्स होते, तर त्यांना विचारायची मी, की असं का होतंय? माझं कुठे चुकतंय? बिझनेस होतोय, जेवण चांगलं म्हणतायत लोकं, पण तरीसुद्धा हे होत नाही. मग मी काहींनी मला ॲडवाईस दिला, एच-आर ठेवा म्हणून. मग एच-आर ठेवला. तर ते एच-आरने 1-2 महिने बघितलं आणि मग तो म्हणाला, की तुमची जागा एवढीच आहे, त्याच्यामध्ये तुमचा हा होतोय बिझनेस, तो तेवढाच होणार बिझनेस. त्याच्यापेक्षा नाही वाढणार. पण तेही मला काही पटलं नाही. मग मी म्हटलं, "ठीक आहे, माझं मी करेन." ते गेले. त्याच्यानंतर एक पार्टी आलेली, की आम्ही तुमच्यासोबत काम करू. आणखीन आपण बिझनेस हे करू. ते 8 दिवस आले त्यांनी हातात घेतलं. मी त्यांना म्हटलं, "माझा हा बिझनेस आहे. याच्यापेक्षा तुम्ही वाढवलात तर मी तुम्हाला त्याचं वरचं जे काही कमिशन आपण ठरवू आणि त्याप्रमाणे करू." ते लोकं आले 8 दिवस केला बिझनेस 8 दिवसातच आजारी पडले. ते मला म्हणाले, की "मॅडम ह्या जागेत ना काहीतरी आहे. तुम्ही ही जागा बदला." तर मला अजून चॅलेंज मी दिलं त्यांना. म्हटलं, "मी जागा बदलणार नाही, पण मला बघायचं आहे कसा बिझनेस होत नाही." आणि तरी मी पुन्हा विचार केला, की काय मी माझ्या सतत डोक्यात असायचं, काय चुकतंय माझं? मी काय केलं पाहिजे? आणि नंतर माझ्या लक्षात आलं मला मार्केटिंग कारण हळू ना आमच्या वेळेचा बिझनेस आम्ही सुरू केलेला त्यावेळची पद्धत आणि
आत्ताची पद्धत बिझनेस करायची, तर ही थोडी थोडी नाही बरीच बदलली आहे. आता लोकं मार्केटिंग बघतात. म्हणजे मार्केटिंग तुमचं कसं आहे? आम्ही तेव्हा प्रोफेशनली बिझनेस करायचो नाही. मी तर म्हणजे नितीन नेहमी म्हणायचा, की "तव्यावरनं चपाती ताटात पडली पाहिजे, अशाच चपात्या हव्या." तेव्हा माझी मुलगी मला सांगायची नेहमी, "आई असं होत नाही. मुंबईत तू इतका वेळ लोकांना थांबायला वेळ नाहीये. तू फास्ट दिलं पाहिजे लोकांना." अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या मी इम्प्लिमेंटेशन करत आले. त्याच्यात सुधारणा करत आले. Zomatoचं मी छोटं रेस्टॉरंट होतं तेव्हा मला Zomatoचं बेस्ट सी फूड मिळतं ते त्यावेळी म्हणजे 2011 ला मला अवॉर्ड्स मिळालेलं तेव्हा. आणि माझ्याबरोबर ताजचं हॉटेल होतं, हायवे गोमंतक होतं, गझाली होतं. बरीच मोठी-मोठी रेस्टॉरंट होती. त्याने मला अजून उभारी आली की येस मी करू शकते. आणि मग असा तो प्रवास सगळा याच्यानंतर मला वाटतं 2017 ला माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करून आला. आता तो हॉटेल मॅनेजमेंट डिग्री घ्यायची म्हणून म्हणजे थोडंफार शिक्षणाचं काय हे असतोच. पण रेस्टॉरंट चालवण्याकरता जे अनुभव लागतात, ते सगळे तो पोटात असतानाच घेत आलेला होता. त्यामुळे बऱ्यापैकी त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि तो जॉइन झाला. जे कॉलेज संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच तो जॉइन झाला. जॉइन झाला आता ही एक मोठी गोष्ट असते, की आपल्याकडनं त्याच्याकडे बिझनेस सोपवणं आणि ते मी केलं. त्याला मी सांगितलं, "आता बिझनेस तुला बघायचा आहे. अगदी तू कुठे चुकलास तर मी सांगेन, अदरवाईज तू तुझ्या मनाने चालव." आणि काय सांगू म्हणजे 1-2 वर्षातच माझा बिझनेस एवढ्या स्पीडने वाढला, कारण टेक्नॉलॉजी आली तिथे. माझं जे होतं ते सगळं मॅन्युअली होतं. त्यामुळे बरेच एफर्ट्स घ्यावे लागायचे. काय म्हणतात चोऱ्या व्हायच्या किंवा फसवणं वगैरे ह्या गोष्टी व्हायच्या. पण टेक्नॉलॉजीला आपण कोणीच फसवू शकत नाही, असं म्हणतात, की मग त्याच्यात सिस्टम्स आम्ही डेव्हलप केल्या. अ, असं करत-करत तिथे आमची ग्रोथ झालीच आणि मग मी म्हटलं आता मुलाचं नाव मित्राला, की "आता तू तुझं रेस्टॉरंट एक उभं केलं पाहिजेस." आणि 5 वर्षापूर्वीच अंधेरीला आम्ही जागा बघितली आणि त्याने लॉकडाऊनच्या आधी 4-5 महिने अंधेरीला रेस्टॉरंट त्याने उभं केलं आणि सांगायला आवडेल, की लॉकडाऊन नंतरही ते आम्ही रेस्टॉरंट सक्सेस करून दाखवलं. म्हणजे त्याच्या आधीच सुरू झालेलं पण सक्सेस करून दाखवलं. एवढंच कारण की ज्या मागे चुका झालेल्या, त्या चुका न करता आम्ही त्याच्या सोल्युशन काढून त्याच्यावरती काम करत होतो आणि त्यामुळेच आम्ही सक्सेस झालो. मुलाला कॉन्फिडन्स आला आणि त्याला तो कॉन्फिडन्स आला. त्याच्यानंतर मग असं वाटलं, की आता इथून कुठेतरी अजून एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. मग त्याच्या डोक्यात वेगळा विचार होता, की अ, आपलं हे मालवणी फूड एक इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचायचं असेल, तर काय करायला पाहिजे? तर मग आम्ही आत्ताच 1 महिना झाला कोहिनूर स्क्वेअरमध्ये कोस्ट अँड ब्लूम म्हणून रेस्टो बार सुरू केलाय. 100 सीटिंगचं रेस्टॉरंट आहे आणि इंटरनॅशनल क्युझिन, कोस्टल क्युझिन तिथे आम्ही देतो आणि व्हेज, नॉन-व्हेज म्हणजे फिश जवळ-जवळ एक 50 ते 60% फिश आहे तिथे म्हणजे सी फूड आहे आणि बाकी व्हेज आयटम तिथे इतके सुंदर मिळतात, की आम्ही मुद्दामच पनीर बटाटा हे स्किप केलेलं आहे. कारण सगळीकडे पनीर बटाटा मिळतं. तर आपण नाही ठेवायचं. मग वेगळ्या भाज्या वापरून आपल्या इथल्या लोकल भाज्या वापरून कसे काही-काही पदार्थ करता येतील याच्यावरती जास्त भर दिलाय. मॅडम प्रत्येक वेळा तुम्ही एक नवीन पाऊल उचललं आणि एक नव्या पायरीवर गेलात. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्याचसोबत आता तुम्ही वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहात. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, तुम्ही एका क्लबमध्ये मेंबर आहात. त्याच्यात आता तुम्ही डायरेक्टर देखील आहात. त्याचसोबत नवीन पुस्तक देखील तुमचं येतं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अ, क्लबचं म्हटल्यावर माझी ज्या सगळ्यांच्या ओळखी झालेल्या, ज्या ज्या क्लबची मी मेंबर होते, तो काही कारणाने 2017 मध्ये बंद झाला. पण मला ती सवय लागली. म्हटलं तसं फ्रेंड सर्कल कोणी नव्हतं आणि तिथे बरेच फ्रेंड होते. बंद झाल्यानंतर ते आता
त्यांच्याबरोबर मला राहता येणार नाही म्हटल्यावरती मग आम्हीच डिसिजन घेतला काही मेंबर्सनी 4 की आपण आपला एक क्लब सुरू करूया. आणि 2017ला आम्ही आमचा महाराष्ट्र बिझनेस क्लब 24 मेंबर घेतले जे जुने होते ते. त्यांना घेऊन आम्ही एक महाराष्ट्र बिझनेस क्लब सुरू केला. आज तो क्लब 500 मेंबर्स आहेत आमच्या क्लबमध्ये. आणि आता तसा थोडाफार वेळ पण असतो कारण पूर्ण बिझनेस आता मित्र सांभाळतो. सायली फुल मार्केटिंग चैतन्याचं आहे. ते सगळं सायली बघते. आणि मुलांनी बघितलाय माझा प्रवास पहिल्यापासून. त्यामुळे मित्र मला नेहमी म्हणतो, "आई तू आता तुला जे काही आवडेल, काही वेगळं करायचं असेल तर कर तू." तर हे एक नवीन एक काय म्हणतात परिवार तो माझा उभा झालेला आहे. तसं तर मी माझी जी आता आपल्याला वेळ कमी आहे म्हणून पण अगदी सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा प्रवास सांगायला गेले तर 3-4 तास लागतात. म्हणजे आमची कधी एम-बी-सीच्या मेंबर्स बरोबर मीटिंग असली तर मी सतत सलग 4 तास मीच बोलत असते असं. तर मग प्रत्येक जण असं तुम्ही पुस्तक लिहा, पुस्तक लिहा आणि काय होतं मला सांगायला आवडेल, की बऱ्याच महिला मी बघितल्या तर त्यांचं म्हणणं असतं, की मी जेवण चांगलं करते. तर मला पण असं काहीतरी करायला आवडतं. तर मी नेहमी त्यांना सांगते, की घरात जेवण करणं आणि ते प्रोफेशनलमध्ये कन्व्हर्ट करणं हे खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे पटकन नाही तुम्हाला सक्सेस मिळत. पण याच्यासाठी बरेच कष्ट पण आहेत. दुसरी गोष्ट बऱ्याच जणांना चॅलेंज असतं. माझी मुलं लहान आहेत. तर त्याच्यावरती म्हणजे ह्या सगळ्यातनं मी गेले. कारण मी सुद्धा माझी 3 महिन्याची मुलगी घेऊन मी मुंबईला आले. आणखीन मी पार्लरचा कोर्स केला. त्यानंतर ॲक्सिडेंट झाला. ह्या सगळ्यातनं मी बाहेर पडलेली आहे. तर मग ह्या गोष्टी अशा काही महिलांबरोबर पर्यंत पोहोचाव्यात किंवा ज्यांना रेस्टॉरंट उघडायचे आहेत. आता काही जण पालक म्हणतात, की माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट केलंय त्याने, तर त्याला रेस्टॉरंट उघडायचं आहे. तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला नोकरी कशी करायची म्हणजे वेटर, त्यानंतर मॅनेजर, कॅप्टन ह्या स्टेजसाठी तुम्हाला शिकवलं जातं. पण बिझनेस कसा करायचा हे तिथे नाही शिकवलं जातं. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे काम करावंच लागतं. तर त्या काही गोष्टी आहेत. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी शिकत आले आयुष्यामध्ये आणि जे चॅलेंजेस असतात इतरांना त्याच्यावरती मात करून सक्सेस होऊन मी दाखवलंय. तर ते लोकांपर्यंत पोहोचावं असं मलाही कुठेतरी वाटतं. मग त्याच्यासाठी पुस्तक लिहायला घेतलंय मी. खूप छान मॅडम. अशीच तुमची जी प्रगती आहे ती पुढे होत राहावं आणि अनेक लोकांना तुम्ही प्रेरणा देत राहावं, ही सदिच्छा. आणि 365 दिवस, 365 स्टोरीज या सीरीजमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. तुम्ही बोलवलात आणि मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल तुमचे आभार.